आता लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे। महिलांना जानेवारीचा हप्तासाठी 5 नवीन निकष लागू करण्यात आलेले आहे। आता महिलांना जानेवारीचा हप्ता का मिळत नाहीये, तर आदित्य तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी घोषणा केली की महिलांना 5 निकष लागू झालेले आहे। या 5 निकष तुम्हाला मान्य म्हणजे पूर्ण करावेच लागतील, तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे। आताची सर्वात मोठी बातमी आहे की लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता 1 तारखेला जमा होणार होता, तर ते जमा का नाही झालं। आदित्य तटकरे यांनी मोठी घोषणा केली, 5 निकष त्यांनी लागू केले। जर महिलांनी 5 निकष पूर्ण केले नाही तर लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांना दिले जाणार नाही आणि सोबतच त्यांनी महिलांना दुप्पट पैसे देण्याची सुद्धा मागणी केलेली आहे। आता आदित्य तटकरे काय म्हणाल्या आणि हे कोणासाठी केलेलं आहे, लाडकी बहीण योजनेचा तुम्ही फॉर्म भरलाय, तुम्हाला पैसे देखील मिळत आहे। आतापर्यंत तुम्हाला 9,000 रुपये जमा झालेले असतील, पण आता यामध्ये 5 नवीन निकष नवीन वर्षापासून लागू करण्यात आलेले आहे। आता कसे 5 निकष असणार आहे, कोणाला पैसे येणार आहे आणि लाडकी बहीणचा डबल हप्ता कसा मिळणार आहे, सर्व महिलांनी 5 निकष पूर्ण करा तरच लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील। आता पटापट आपण पाहूया कोणते ते 5 निकष त्यांनी लागू केलेले आहे। तुम्हाला लगेच आदित्य तटकरे यांचा एक व्हिडिओ दाखवतो, त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की हे 5 निकष तुम्ही पूर्ण करा, लगेच तुम्हाला पैसे जमा होतील। आता कोणाला करायचं आहे, कोणाला नाही करायचं आहे आणि लाडकी बहीणचे ज्यांना पैसे मिळाले नाही, बघा आता तुम्हाला माहिती आहे जुलैपासून योजना सुरू झालेली आहे। जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर असं 6 महिन्याचे तुम्हाला पैसे भेटले, म्हणजे 6 हप्त्याचे तुमच्या खात्यात पैसे जमा झालेले आहे 9,000 रुपये। तर आता ज्यांना 9,000 पूर्ण भेटले नाही, काही महिलांना 3,000 भेटले, काही महिलांना 1,500 भेटले आणि उर्वरित जी रक्कम आहे ती सुद्धा आता वाटप होणार आहे। आदित्य तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि महिलांना डबल हप्ता सुद्धा आम्ही देणार आहोत। फक्त महिलांनी हे 5 निकष पूर्ण करा तरच तुम्हाला पैसे जमा करणार। आता सर्वात प्रथम तुम्हाला आदित्य तटकरे यांचा एक व्हिडिओ दाखवतो। व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच मी सांगतो कोणते 5 निकष आहे, त्यांच्या तोंडून आपण ऐकूया आणि कसं ते पूर्ण करता येतील ते तुम्हाला स्पष्टपणे मी सांगतो पुढे। सर्वात प्रथम तुम्ही त्यांचा हे व्हिडिओ पाहू शकता, मग तुम्हाला पुढे सांगतो कसं ते तुम्हाला पूर्ण करता येतील। ते आम्ही साधारणपणे आज मी आणताना या प्राथमिक स्वरूपात आणलेले आहेत, पण याच्यापैकी डबल ॲप्लिकेशनच्या, स्थलांतरित झालेल्याच्या, उत्पन्नाच्या याच्यामध्ये वाढ झालेल्याच्या साधारणपणे 80-90% तक्रारी त्या पद्धतीच्या आहेत, म्हणजे ज्या आलेल्या आहेत त्यापैकी। आणि त्याचं आम्ही एक जे काही त्या संदर्भातली योग्य तो विचार करून आम्ही या 5 बाबी आणि या 5 बाबी या आपण GR मध्ये नमूद केलेल्या आहेत। कुठेही आपण शासन निर्णयामध्ये बदल करत नाही आहोत। कुठल्याही एका योजनेचा जर आपण लाभ घेत असाल, समजा उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना आहे, त्याचा लाभ 1500चा आहे, म्हणून त्या ज्या लाभार्थी आहेत संजय गांधीच्या, ह्या आपण लाडक्या बहीणमध्ये घेतलेल्या नाही आहेत। पण नमो शेतकरी जी योजना आहे याचा 1,000 रुपयाचा लाभ आहे, आपण GR मध्येच नमूद केलेलं आहे की आपण 1500 जो फरक असेल ती फरकाची रक्कम आपण देणार। त्याच्यामुळे याच्यात आपण कुठेही GR मध्ये आपण बदल करत नाही। दुचाकी आहे, आम्ही GR मध्येच नमूद केलेलं आहे, पण 4 चाकी यांनी काही कंप्लेंट्स आम्हाला आलेल्या आहेत, तर त्याच्याने आपण फक्त पॅन, त्याच मुद्द्याची आपण पॅन महाराष्ट्र आपण स्क्रुटिनी करतोय। आपण कुठेही विदाऊट कंप्लेंट आम्ही स्क्रुटिनी इनिशिएट करत नाही आहोत। त्याच्यामुळे मी स्पेसिफाय केलेलं आहे की या 5 बाबी, इन्कम टॅक्स म्हणजे उत्पन्नामध्ये जर वाढ झालेली असेल, 2.5 लाखाच्या पलीकडे जर कुठल्या लाभार्थ्यांचं उत्पन्न गेलं असेल तर ते आता त्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून पात्र नाही आहेत। जर दुचाकीच्या वर जर कोणाची वाहनं 4 चाकीची असतील ते पात्र नाही आहेत। जर ते इंटरस्टेट जर मॅरेजेस झालेले असतील तर ते आता त्याच्यासाठी पात्र नाही आहेत। सरकारी नोकरी लागली असेल तर ते पात्र नाही आहेत। आणि आधार कार्ड आणि बँकचं हे जर नावामध्ये फरक असेल आणि त्यांनी ती लक्षात आणून दिलेली आहे तर ते पात्र नाहीत। पण याच 5 बाबींवर आपण पॅन महाराष्ट्र जी आहे ती आपण त्या संदर्भातली योग्य ती पावलं उचलत आहोत। साधारण ॲनालिटिकल जर बघायला गेलं तर आपण तक्रारी किंवा आपल्या स्थानिक प्रशासनाच्या देखील लक्षात आलेलं आहे की काही म्हणजे पात्रधारक नसतानाही काही लोकांच्या खात्यात पैसे जात आहेत। याची आकडेवारी, टक्केवारी किती आहे, साधारण किती टक्के महिलांना यातनं वगळलं जाईल असं वाटतंय आज प्राथमिकरित्या, जेणेकरून सरकारचा निधी देखील वाचेल? नाही, विषय याच्यामध्ये सरकारचा निधी वाचवणं नाही आहे, कारण आम्ही सुरुवातीच्या कालावधीपासूनच 2.5 कोटी लाभार्थी आपले असतील हे आम्ही विभाग म्हणून सुद्धा धरून चाललेलो होतो। जेव्हा बजेटची सुद्धा घोषणा झाली त्याच्यानंतर सुद्धा 2.5 कोटी लाभार्थी हे साधारणपणे रफली मॅक्सिमम असतील, हा एक त्याच्यामुळे पैसे वाचवणं किंवा निधी वाचवणं हा विषय नाही आहे। याच्यामध्ये
ज्या काही कंप्लेंट्स मधल्या कालावधीमध्ये आल्या आणि त्या फक्त स्थानिक प्रशासन किंवा तिथल्या यांच्याकडून आल्या नाहीत, तर वेगवेगळ्या माध्यमांकडून सुद्धा त्या आमच्याकडे येत होत्या. कारण बरेचसे माध्यमं सुद्धा आम्हाला हे करायची की अशा काही स्थानिक पातळीवर आम्ही मीडियामध्ये ज्या वेळेला आम्ही चर्चा करत असतो त्यावेळेला अशा पद्धतीची जी रियालिटी, तर त्यानुसार आपण जात आहोत. याच्यामध्ये कुठेही पैसे वाचवणं किंवा या सगळ्या बाबींचं हे नाही आहे. आम्ही आत्तापर्यंत आता आदित्यताई तटकरे म्हणाल्या की या 5 निकष आम्ही कशाबद्दल लागू केले आहे. आता तुम्ही हे 5 निकष कसं तयार करणार आणि ते पूर्ण कसं करणार त्यावर पण तुम्हाला एक माहिती देतो. सर्वात प्रथम जो पहिला निकष आहे तो म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल ते तुम्हाला आता सरकारला दाखवावं लागणार आहे. कसं दाखवावं लागणार आहे? तुमचं 2025चं इन्कम आता नवीन 2025 सुरू झालेला आहे. जानेवारीचा हप्ता तुम्हाला का मिळत नाहीये? तुमचं 2025चे इन्कम जे असणार आहे ते सरकार चेक करणार आहे, कारण की यामध्ये वाढ झालेली आहे. तुम्ही आताच व्हिडिओ पाहिला असेल, त्यांनी स्पष्टपणे सांगून दिलं की इन्कम प्रूफचं सर्वात मोठं त्याच्याबद्दल सर्वात मोठी कंप्लेन आलेली आहे की बहिणींना, म्हणजे ज्या बहिणींना आता पैसे देतोय आम्ही, त्यांचं 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न वार्षिक येत आहे. ज्यांच्याकडे पिवळं किंवा पांढरे रेशन कार्ड आहे त्यांना सुद्धा आता 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न येत आहे. अशा महिलांना देखील आता आम्ही त्यांचं निकष आम्ही बदल करणार आहोत. सर्वात प्रथम आम्ही इन्कमचं प्रूफ घेणार आहोत. दुसरा निकष, तुम्हाला माहिती आहे आता भरपूर काही योजना सुरू केलेल्या आहेत. त्या योजनेच्या माध्यमातून आता जसे की राजीव गांधी निराधार योजना आणि आता सोबतच नमो शेतकरी योजना ही सुद्धा एक नवीन योजना सुरू झालेली होती. तर त्यामध्ये शेतकऱ्यांना 1000 रुपये देण्याचं त्यांनी वचन केलं होतं. ठीक आहे, पण आता लाडक्या बहिणींना आणि नमो शेतकरींना एकत्र जोडून बघणे हे दूर व्यापार होतोय, म्हणून आता एकत्र काही यावर पर्यायच राहिलेला नाही. नमो शेतकरी वेगळी योजना आहे आणि लाडकी बहीण योजना ही वेगळी योजना आहे. याबद्दल पण आता आदित्य तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. तुम्हाला फक्त इन्कमचा प्रूफ आणि दुसरं म्हणजे तुम्हाला तुमचं आत्ता म्हणजे तुमच्याकडे 4 व्हीलर आहे की नाही ते सुद्धा तुम्हाला प्रूफ करून द्यावं लागेल. तर ते कोणाला करावं लागणार आहे? ज्यांच्याकडे असेल त्यांच्याकडे. ठीक आहे, आत्ताच तुम्ही माघार घेऊन घ्या. बघा आता ही वॉर्निंग आहे, ज्यांना समजलं नाही त्यांनी समजून घ्या. ही वॉर्निंग आहे, ज्यांच्याकडे 4 व्हीलर गाडी आहे किंवा महिलांच्या नावावर घर आहे, शेती आहे, अशा महिलांनी समजून घ्या. तुम्ही या लाडकी बहीण योजनेचा जर फॉर्म भरला असेल, जर तुम्हाला लाभ भेटत असेल, तुम्ही लवकरात लवकर तुमच्या जिल्ह्यात जाऊन तुमच्या तालुक्यात जाऊन त्याची नोंदणी करून घ्या की आमच्याकडे 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, 4 चाकी वाहन आहे, आमचं फॉर्म आता बाद करून घ्या. याबद्दल निकष काढून घ्या, म्हणजे आम्हाला याचा लाभ भेटला नाही पाहिजे, आम्ही या योजनेच्या कॅटेगरीमध्ये बसत नाही, असं तुम्ही स्वतःहून करून घ्या. कारण जर सरकारने ॲक्शन घेतलं तुमच्यावर FIR सुद्धा दर्ज होऊ शकतं. हे निकष तुम्ही घेताय. ही योजना फक्त गोरगरीब महिलांसाठीच आहे, म्हणून तुम्ही आत्ताच्या आत्ता ॲक्शन करून हे घेऊन घ्या. तिसरा जो निकष लागू करण्यात येणार आहे तो म्हणजे सर्वात मोठं म्हणजे तुम्हाला आत्तापर्यंत योजनेचा लाभ भेटतोय, पण जर योजनेचा लाभ अशा महिलांनी घेतला असेल ज्यांना या योजनेचा लाभ दिला नव्हता, त्यांनी 2-3 अर्ज करून फॉर्म भेटले, म्हणजे सरकारला लबाड करून 2-3 अर्जाचे म्हणजे 2-3 अर्जाचे पैसे त्यांनी जमा केलेले आहे. अशा महिलांकडून आता पैसे वसुली करण्यात येणार आहे आणि या महिलांना सुद्धा आता म्हणजे महिला असो पुरुष असो कोणी असो ना यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात येणार आहे. म्हणून आत्ताच्या आत्ता तुम्ही हे सर्व निकष जमा करून घेणं सर्वात महत्त्वाचं असेल. आणि शेवटचं निकष म्हणजे तुम्हाला आता हे जे निकष लागू करण्यात आलेले आहे तुम्हाला काही करायची गरज नाही. सर्वात मोठं म्हणजे तुम्हाला काही करायची गरज नाही. आदित्य तटकरे म्हणाले ज्यांचं असेल त्यांनीच करायचं, बाकीचं कोणालाच काही अडचण येणार नाही. तुम्हाला पैसे मिळत आहे आणि पैसे मिळतही राहतील. आता 1500वरून 2100वर ही स्कीम आलेली आहे, तुम्हाला काही करायची गरज नाही. पण ज्यांचं खरोखर प्रॉब्लेम असेल त्यांनी लगेच करून घ्या, नाहीतर आम्ही मोठा डाव घेऊ आणि सर्वांचे पैसे वसूल करू, हे सुद्धा आदित्य तटकरे यांनी म्हटलेलं आहे. आता ही जी बातमी आहे ही आत्ताचीच आहे. जानेवारीचा हप्ता कधी मिळणार ते सुद्धा आदित्य तटकरे यांनी स्पष्टपणे सांगून दिलं. आता हे सर्व काही आम्ही जे निकष वगैरे जे लागू केलेले आहे हे एकत्र जर करून सर्व काही व्यवस्थित झालं, एक दिवशी सर्व महिलांच्या खात्यात आम्ही पैसे जमा करू. आता तो एक दिवस कधी ठरणार आहे ते आता आपल्याकडे अपडेट आलं तुम्हाला लगेच कळून देणार आहे. ते अपडेट पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑलला सिलेक्ट करा. जसंही ते नवीन अपडेट आलं लगेच मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.